बऱ्याच दिवसातून आम्ही जोडीने असं बसलोय. अलीकडे आपण व्हिडिओ बनवत नाही. मग आज का बसलो असं? आता बऱ्याच जणांना काय लय प्रश्न वाघमारे फॅमिलीतले पडलेत की आता सोमादादा व्हिडिओ बनवत नाही तर पहिल्यासारखं कॉमेडी व्हिडिओ येत नाहीत, ताई दाजी येत नाहीत इकडं, पूजाचं पांडूचं काय चालू आहे, नक्की गोंधळ काय आहे. घरात एक कार्य झालं लग्नाचं तेव्हापासून लय म्हणजे पिसका हे झालं इसकटलंय सारं. आणि पहिल्यापासून माझा स्वभाव आहे की बाबा डायरेक्ट समजा सांगणं बोलणं आणि स्पष्ट काय घरातलं मग इज्जत जाऊ नाही तर इज्जत येऊ. मग दोन्ही गोष्टी असल्या तर मी बोलतो आणि तुमच्यापर्यंत काय गोष्टी पोचवतो. पण अलीकडे काय बोलत नाही सांगत नाही. त्याचं कारण तुला काय हसायचं झालं असलं तर काय मध्ये मी व्हिडिओ बनवत तुझं काय कसलं मध्ये नाटक मला पहिल्यापासूनच हसा येतं व्हिडिओ झालं करायच्या आधीपासून. येडा सोटा काय काय बोलायचं मला माहित नाही, मला का बसवलं हसती तुम्ही? का तू मला इथं का बघ बसवलं? पुढं सिरियस विषय चालू आहे, घरात काय चालू आहे, मला भांडणं थोडंच चालू माहिती आहे, तुम्ही काय हे सांगणार. चालू आहे का गुलाब हातात घेतलं म्हणून. नाही आता तसलं रोज डे हाय, ते ट्रिपल संपलं डे, ते कालच ती होतं. कॅडबरी कुठं काय काय पळून जाणे काय तसलं हाय बया. काय काय पळून ही गुलाब जायचं. ही हाय पोरं खेळतात ती का ही गुलाब होऊन आली लाडाला. नाही आवं मग मला तुमचं आधीच हसा येत होतं. मजा येऊ नको थुत्तरीत ही करीन इकडलं तोंड तिकडे करीन तसलं मजाला आल्यावर. मग कशाला बसवलंय मला हे? कशाला बसून इथं बोल बस की. मला काय माहित तुम्ही काय बोलणार आहे. काय बोलणार आहे मजाली ती बोलतोय मी सिरियस होतो हे दात काढते मागणं. कशाला बसवलंय इथं बघ हिला डोक्याला ताप कुच खाते ना तू. इथं दिसतंय सिरियस आहे इथं दिसलंय. तुझं म्हणलं तरी जवळ मला हसायला येतं तुमच्याकडं. काय येडा फेडा दिसतोय तुला मी सिरियस कळत नाही का सिरियस विषय आहे. तू दात काढते मध्ये नाही. हसाव का माणसं मला नाव ठेवतात मला तर काय तू माहित हाय तुम्ही काय तुम्ही ती बोलणार. पूजा पण तशी दात काढते तू काय काय तर दुसरं काय तर मी बघितलं हसायचे. तर काय ऐकायला बोलायचं त्याची सगळं काय करा कट असं कानात भजन केलं होतं काय होईल माझं. कट करा की. कट करा की एकतर सकाळ जेवलो नाही मी तरी कुठं जेवले जेवायचं. 11 वाजलं. काम इकडं तिकडं ते प्लॉटिंगचं करतो रूमाचं हे ते सकाळ धरणं कस्टमर मोबाईल बंद करून हे चालू व्हिडिओ बनवायला वेळ नाही. त्यात घरात असल्या राडा चालू आहे की तुम्हाला सांगतो. मी काय म्हणतोय विषयावर आपण येऊया. प्रत्येकाला संसार आहे प्रत्येकाला परपंच आहे. माणूस जन्माला येताच तुम्हाला सांगतो एक देवाने एक श्वास दिलाय आणि एक कुठली तरी कला दिलेली असते जगण्यासाठी. असं 2 गुण दिलेले आहेत. ही श्वास आपल्याला ऑक्सिजन फुकट भेटला म्हणून त्याची किंमत नाही. आपल्या देहाची किंमत आपल्या फॅमिलीची किंमत ही करावं नेहमी. आज ऑक्सिजन जगासाठी तर तासाला त्याचं काय रक्कम ठेवली असते विकत भेटला असता तर त्याची किंमत कळली असते. अशा काही गोष्टी तसंच फॅमिलीची किंमत झालं आणि इतर माणसाची किंमत तेव्हा कळते की त्याला वेळेनुसार. बरं असो माझा संसार मी करत असताना मी सर्व लक्ष देतो. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे लगीन झालं पण स्वतंत्र तुम्ही राहा पण एवढं पण नाही की बाबा की घरच्यांना त्रास होईल आया बहिणी निघत्यान बहिणी बाळांना त्रास होईल लेकरं उघडं पडत्यात. ह्या गोष्टी करू नका तुम्ही. मी पण एक पुरुष आहे मी काही करू शकतो पण आपण ह्या धर्तीवर जन्माला आलोय. आज एका परपंच उभा केला मी कोणातरी लेकरू आपल्या एवढ्या विश्वासाने आपण कोणासंग तरी लगीन केले जबाबदारी आपलं. मला 3 लेकरं येते. काही गोष्टी मार्केटमध्ये असताना जीवन जगत असताना सांभाळून केल्या पाहिजेत. करायला काय प्रत्येकाला स्वातंत्र्य काहीही करू शकते पण पहिली महत्वाची ह्या जगातली असेल ती पहिली फॅमिली आणि सर्व मग नंतर देवधारण.
आणि नंतर जनता माणसं बिनसं ह्या गोष्टी येतात. देवाला पण किंमत नाही तेवढी माझ्या फॅमिलीला पहिलं बघायचं असतं. ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत कुठतरी. आपण फॅमिली सोडून तर इतरांसाठी जगत असलो तर जन्माला येऊन उपयोग नाही. ही धरती सुद्धा कटळण म्हणेन की बाबा ह्या धरतीत जगायचंय, इथंच मरायचंय. ती जमीन सुद्धा म्हणली पाहिजेत वज आहे तुम्हाला वज. कुठलीही गोष्ट करा जीवनामध्ये त्या गोष्टीचा स्वतःला त्रास झाला नाही पाहिजे आणि इतरांना नाही, शेजार पाजाराला नाही. मग देव पण परमिशन देतो. स्वतःला त्रास, आम्हाला त्रास, बहिणी बाळाला त्रास, लेकरा बाळाला त्रास, समजायला त्रास. तुम्ही जगा, आम्हाला जगू द्या. जगा आणि जगू द्या. ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. जगायला कुणीच अडवलं नाही, कुणीच कोणाला. तुम्ही जगा, स्वतंत्र जगा, पण त्याचा त्रास आम्हाला नको, कोणाला नको. ते म्हणतात ना पेपरला बसल्यानंतर सरांना माहीत असतं गरिबाचं लेकरू आहे, कॉपी करून लिहितंय, होतंय पास, होऊ द्या. मांडीच्या आडनं कॉपी लिहितंय. मग त्यांनी एवढा पण फायदा घेऊ नये की सरला माहीत असून मला काय बोलत नाही म्हणून वरच काढून बसावं, जगा पुढं आणून कॉपी लिहित बसावं. डायरेक्ट लाल शेरा भेटन ना. तसं आमच्या घरात काम झालंय. टेन्शन कोणाला नाही, त्रास कोणाला नाही. संसार मला पण आहे, संसार पांडूला पण आहे, संसार ताईदाजीला पण आहे, लेकरं बाळ तिघांना पण आहे. आपल्या जबाबदाऱ्या आपण कशा पार पाडल्या पाहिजेत. आपण आज एवढं गाव हे सोडून दुसऱ्या ठिकाणी 10 वर्ष झालं, काय प्रगती केली काय ह्या गोष्टी चलत राहतात. असो भले प्रगती नाही हो, पण त्रास नकोय फॅमिलीला. बऱ्याच जणांच्या कमेंट आता हे काय आहे, हिने दात काढण्यात माझं लय टायमिंग घालवला, त्यामुळे मी व्हिडिओ थोडक्यात आटपून घेतोय. महत्वाच्या गोष्टी मला बोलायच्या होत्या आणि बोलणार आहे मी. सांगतो नक्की काय चालू आहे काय नाही. वाघमारे फॅमिलीचं काय हाला हवाय, आमचे सोडा देशाचंच काय चालू आहे बघू शकता तुम्ही. आजकाल 2026-27 असले बेकार ना, काय काय गोष्टी ओलगडा होत्या. कोण जगन कोण मरण, कोणाचं नशीब काय पलटन काय सुद्धा माहीत नव्हतं. बघताय नवीन नवीन मार्केटला काय येतं, एवढं नासकं जग निघायला लागलं. कोणी कोणा विश्वास ठेवा. आपलं जे घरातला प्रमुख माणूसच येडवण करायला लागला, बाकीच्यांनी काय करावं. तसा देशाचा मेन माणूसच तुम्हाला बाकी न्यूज फ्यूज तुम्ही बघताय गोष्टी चुकीच्या आहेत. काय गोष्टी देश खतरे में है. झालं का? झालं तुला काय नेट आहे केला. बरं असो, मी उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगेन दुर्गा दे बाबू की फोनच्या. काय विषय काय नाही. ठीक आहे असो चला. चल की. बाकी तुम्हाला तर समजा माहित आहे की सांगण्यात, मी सांगण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी तुम्हाला काय माहिती आहे काय चालू काय नाही. चल जेवायला.